महाराष्ट्रात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत नागरिक सोशल फाउंडेशन म्हणजेच NSFने राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे। NSFने महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड अँड कोएर्शन ॲक्ट तातडीने पारित करून लागू करावा असे मागणी पत्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले। ही माहिती NSFचे ॲडव्होकेट सर्वेश मेहेंदळे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत दिली। NSFचे म्हणणे आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखला पाहिजे, पण दबाव, फसवणूक, आर्थिक प्रलोभन, परकीय निधी किंवा बेकायदेशीर बांधकामांच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला तातडीने रोखण्यासाठी कडक कायदा आवश्यक आहे। धुळे, नंदुरबार, पुणे आणि ठाणे या आदिवासी बहुल भागात अशा तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा उल्लेख संस्थेने पत्रात केलाय। NSFने सुचवलेले महत्त्वाचे मुद्दे स्वेच्छा आणि श्रद्धेवर आधारित धर्मांतरच वैध, जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभनाद्वारे धर्मांतर गुन्हा, दोषींवर कठोर शिक्षा, पीडितांना कायदेशीर मदत आणि संरक्षण। NSFने समाजात जनजागृती वाढवण्याचे आवाहन करत राज्य सरकारने हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनातच मंजूर करून लागू करावे अशी ठाम मागणी केली आहे। नागरिक सोशल फाउंडेशन या पुण्यातल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमचा एक लीगल सेल आहे। त्याच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला अनेक पॉलिसी रिफॉर्म्सचे सजेशन आम्ही देत असतो। त्याच्याच रिलेटेड आम्ही एक विषय घेतला होता ज्याचं नाव आहे इल्लीगल रिलिजियस कन्व्हर्जन। याच्या माध्यमातून 11 राज्यांनी ऑलरेडी या विषयाच्या रिलेटेड कायदा बनवलेला आहे। आपल्याला माहितीच असेल की भारतीय संविधानामध्ये 3 लिस्ट आहेत, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट। त्याच्यामध्ये पब्लिक ऑर्डर हा विषय स्टेट लिस्टच्या अंडर येतो, त्याच्यामुळेच राज्य सरकारला या विषयावरती कायदा बनवता येतो। म्हणूनच आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या विषयावरती त्यांनी लवकरात लवकर, जसा इतर 11 राज्यांनी कायदा बनवला तसा महाराष्ट्र राज्यांनी सुद्धा येणाऱ्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही करता येईल त्या खारीचा वाटा उचलण्याकरता 1 वर्षापूर्वी आम्ही ही संस्था चालू केली। यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, अशा प्रकारची वेगवेगळी लोक आमच्याशी आजपर्यंत गेल्या वर्षभरात जोडली गेली। वर्षभरात वेगवेगळी कामं करत असताना काही आयामांच्या अंतर्गत आम्ही आमचं काम करतो। त्याच्यामध्ये मुख्यत्वे एक लीगल सेल आहे आमची। आता ही लीगल सेल कशा करतात, तर आज देशामध्ये वेगवेगळे कायदे आहेत, त्या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन करणं ही सरकारची जबाबदारी आहे। पण त्याचबरोबर एक नागरिक म्हणून आम्हाला काही गोष्टी अशा जाणवतात की काही कायद्यांमध्ये काही लूपहोल्स आहेत। त्या लूपहोल्सचा अभ्यास करून जर का आम्हाला काही चांगले सजेशन देता आली तर त्याच्यासाठी आमची लीगल सेल कायम काम करत असते। आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आपण अरेंज केली की एक ज्वलंत मुद्दा किंवा एक भेडसावणारा प्रश्न जो आम्हाला वाटतोय त्याला आम्ही थोडासा हात घालण्याचा प्रयत्न करतोय। तर त्याच्या अंतर्गत लीगल सेल मध्ये वेगवेगळे ऍडव्होकेट्स आहेत, नामवंत जे हायकोर्टात काम करतात, काही लोकल कोर्ट्स मध्ये पण काम करतात आणि काही अभ्यासक आहेत। हे सगळे मिळून या